हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक आणि घरगुती चव जपणारी, ती म्हणजे खमंग आणि पौष्टिक धपाटे। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, जिरे, पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि ओवा। सोबतच लागणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि तेल। चला तर मस्त असे खमंग धपाटे बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे ह्यांचं वाटण बनवून घेऊया। ही धपाटी अगदी घरात आहे त्या साहित्यापासून बनतात आणि चवीला मात्र एक नंबर लागतात। सकाळचा नाश्ता असू द्या किंवा दुपारच्या वेळेत भूक लागल्यावर ही बनवून खाण्यासाठी खूप सोपी आहेत। हिरवी मिरची, जिरे आणि लसूण ह्यांचं वाटण बनवून घेऊया। वाटण तयार आहे। अशा पद्धतीने मी वाटून घेतलंय। धपाटे बनवत असताना भरपूर असं लसूण घालायचा, त्यामुळे धपाटे खूप खमंग होतात। हे वाटण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। सोबतच तीळ टाकून घ्यायचे, हातावर असा चुरगळून ओवा पण टाकून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकून घेऊया। इथे प्रमाण म्हणजे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याहून कमी बेसन पीठ। ही सगळी पीठं टाकून घेऊया वाटणामध्ये। धपाटे खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी कढवलेलं तेल टाकून घ्यायचं। भरपूर अशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि ही सगळी सुकी जिन्नस हाताने एकजीव करून घ्यायची। धपाटे बनवत असताना जर तुम्हाला भोपळा खायला आवडत असेल तर तुम्ही बारीक किसून टाकू शकता ह्यामध्ये। आता ह्यात अगदी थोडीशी हळद टाकून घेऊया आणि आता सगळे परत एकदा एकजीव करून घेऊया। अगदी थोड्या पाण्याचा वापर करून ह्याला मिक्स करून घ्यायचं। लागल तसंच पाणी टाकायचं आणि धपाट्याला लागतं त्या पद्धतीने ह्याला मळून घ्यायचं। जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। धपाटे बनवायला सुरुवात करूया। गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय, तो गरम होईपर्यंत धपाटे बनवून घेऊया। सुती कपडा स्वच्छ पाण्यात पिळून घ्यायचा, त्यावर धपाटे थापून घेऊया। थोडंसं तेल आणि पाणी टाकायचं धपाटे थापण्याआधी, त्यामुळे धपाटे ह्याला चिटकत नाही। अशा पद्धतीने मी छोटासा गोळा घेतलाय पिठाचा आणि अगदी हलक्या हाताने थोडं पाण्याचा वापर करून ह्याला थापून घ्यायचं। सगळ्या बाजूंनी एकसारखा हात फिरवत राहायचा। अशा पद्धतीने धपाटे बनवताना ते जास्त पातळ किंवा जाड पण नाही ठेवायचे, मीडियम साईज मध्येच थापून घ्यायचे। थापून झाले। आता ह्यावर भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने त्याला काप टाकून घ्यायचे। तुम्ही बोटाच्या मदतीने ह्याला छिद्र पण पाडू शकता। आता तव्यावर तेल टाकून घेऊया। तेल तव्यावर सगळ्या बाजूनी चमच्याच्या मदतीने असं पसरवून घ्यायचं, त्यामुळे धपाट्याला चिटकत नाही। हलक्या हाताने धपाटे ह्यावर टाकून घ्यायचं। धपाटे टाकत असताना गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि सगळ्या बाजूंनी थोडं तेल सोडायचं। जे काप करून घेतलेत आपण धपाट्यावर त्यामध्ये पण थोडं तेल सोडायचं। आलटीपलटी करून दोन्ही साईडनी मीडियम गॅसवर मस्त असं खरपूस रंगाचं होईपर्यंत धपाटे भाजून घ्यायचं। वा, छान भाजले आता धपाटे। खायला तयार आहेत गरमागरम धपाटे। तोंडी लावण्यासाठी इथं मी टोमॅटो टाकून केलेलं साधं वरण, दही आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे। टोमॅटो घालून केलेल्या साध्या वरणासोबत पण हे धपाटे खायला खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे लागतात ते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।